आलोय हर्ष आणि मी निघालोय. पासून E20 कंपल्सरी पेट्रोल. आता 11-12 वाजता आणि आंघोळ करून दादा बॅग टाकायच्या बाहेर बोल काहीतरी. दादर वाटतं दादर. काही आता कॅमेरामॅन मी झालोय. काय वाटते तुला दिवेघरची यात्रा? दुकानं कमी आहेत काय? खूप कमी आहे. तू दुकान करायला लागला ह्या वर्षी. काय मंडळी हलवरी. कारण असं आहे की आमचा आर्यन पाटील आलाय खास. दाखव. हॅलो गाईज, नमस्कार मंडळी. आज एक स्पेशल दिवस आहे, कारण की मी माझ्या लाईफमधल्या पहिल्या कुठल्या तरी कॉन्टेंट क्रिएटरला भेटायला चाललो आहे. तो माझ्याशी बोलतो, आम्ही दोघं इंस्टाग्रामवरती बोलतो आणि तो आला आहे दिव्यागरमध्ये आणि मी पण नेमका गावी आहे. अजूनपर्यंत शिमग्याला आलो आहे, मी पण गेलो आहे नाही, गावी आहे अजून. तर आता 12 वाजता त्याला भेटायला जातो आहे. 11 म्हणजे 11:30-12 वाजता आम्ही त्याला भेटायला जातो आहे. मी, अश्विन, मानस, हर्ष, अजून कोण आला तर ठीक आहे, घेऊन जाऊ. पण चौघंजणं जाऊ भेटायला. आणि इट्स हॉट. फोन आला, हर्षचाच फोन आला आहे. हॅलो. बाबा येते जर बाबांचं काम आहे. ठीक आहे चालेल, काय प्रॉब्लेम नाही. आल्यावर कॉल करते. हो ठीक आहे. हर्षसोबत बोललेला त्याचा, तर हर्ष बोलते माझे भावा आहे त्याच्यासोबत. तर ठीक आहे, गो. केसांकडे लक्ष नका देऊ, आत्ताच आंघोळ झाली आहे, जस्ट उठलं आहे, वाजले 10:30. आणि आज महिन्याभराने मी व्लॉग अपलोडला लावला आहे, दाखवतो. ते पण 5G वरती. व्लॉग जाता जात नाही. अजून सांगतोय की काहीतरी समथिंग 1.5 तास जाईल आणि मी 11:30चा प्रीमियम दिला आहे. 1 तास राहिला आहे 11:30ला आणि 1.5 तासात तो म्हणतोय की 1.5 तास अजून जाईल. अरे यार बोललो, मी 11:30चा लोकांना टाईम दिला आणि 1.5 तास जाईल यार, ह्याला काय अर्थ नाही. तर त्याला भेटायला जायचं आहे आज, तर त्याला भेटू. ज्या काय मुमेंट असतील, शूट करताना येईल, मी तुम्हाला दाखवीन. जर शूट करता नाही आलं तर हा ब्लॉग कधी येईल हे पण मला माहिती नाही, कधी एडिट करीन हे पण मला माहिती नाही, पण करीन लवकरात लवकर. कारण की आता त्याचे शिमग्याचे जे 3 ब्लॉग होते, मी 5 ब्लॉग सांगितलेले, पण त्याचे 3 ब्लॉग होते, ते अपलोड ह्या ब्लॉगच्या आधी होतील. ते पण एडिट झालेत, प्रॉपर एडिट झालेत. फक्त साऊंड इफेक्ट टाकायचे दोन्ही ह्याच्यात. एक ब्लॉग तर आता अपलोडला लावला आहे, म्हणजे 2च ब्लॉगचं काम आहे, ते पटापट होऊन जाईल. बाकी आता बघतो कसं काय ते, आणि सांगतो, पुढची अपडेट देतो. हर्षद बोरलीला जायचं होतं, बोरलीला नाही जात आहे. पहिलं व्लॉगचं काय काम आहे ते करून घेतो आणि नंतर आता भेटूया लवकरात लवकर परत एकदा. आय थिंक आता मी रेडी झाल्यावर भेटीन आणि मानस वगैरे सर समजा आले सोबत, तर गाडीवरच्या क्लिप्स वगैरे काय असतील थोडीशी वेळ ते दाखवीन. ओके, बाय. अजून एक सांगायचं राहिलं, ब्लॉग काढायचा कुठला एक एक्सपेक्ट नव्हता. आज यात्रा पण आहे, सो यात्रेचा पण ब्लॉग काढायला जमेल, तो पण ह्याच्यामध्ये ॲड करून टाकेन, कारण की आज यात्रा आहे. सो काल मी गेलो नाही, 2 दिवस असते यात्रा दिव्यागरची, काल आणि आज. काल मला अजिबात जायचा मूड नव्हता, फक्त काल मी गेलो होतो, मित्र आलेला, त्याकडनं पार्सल घेतली सोमकडून आणि मी लगेच आलो. सो एवढा काय विषय नाही काल. आज जाईन, 100% जाईन. आज जाईन कॉन्टेंट शूट करण्यासाठी, तर नक्की जाईन. ठीक आहे, सो त्याला पण भेटून होईल तो आणि हा ब्लॉग, असे दोन्ही ब्लॉग एकत्र करून टाकून देईन. ओके. A few inches later. निघालोय गाईस जायला. हंटर लावलंय कोल्ड स्टार्टला. आय थिंक हर्ष आणि मीच चाललोय, बाकी कोण नाही येत आहे. कोल्ड स्टार्टला गाडी लावले, 5 दिवसांनी काढले आहे गाईज. ही जर रिझन वेगळंच आहे, अजिबात गाईज एव्हरेज देत नाही, काहीच बिलकुल एव्हरेज देत नाही. धूळ बघा, गाडीची हालत खराब करून ठेवली. आज वॉट पण झाली. आलोय हर्ष आणि मी निघालोय जायला. लेट्स गो टू डू. चाललोय आम्ही गाडी. आलोय
आलोय पोचलोय हर्ष आहे आणि मी आहे. लेट्स गो टू डू टू मीट. बाहेर ना आतमध्ये जाऊन आलो. A few inches later. कालच आलो परवा. तू ऍडव्हर्टाइज पण केली पाहिजे. आपल्याला तो आगरी त्यांचा सॉलिड आहे त्यांचा म्हणजे आता सीझनला 200-300 किलो मसाला जातात. हे नाही रिटेलला विकत. हो काय नावाने विकतात? भंडारी म्हणजे भंडारी नाव कसं पडलं? भंडारी नावाचे मी असं ऐकलंय की भंडार महाराजांचा जो होता म्हणजे सगळा म्हणजे सोन्याचा असू दे भंडार किंवा खायचा त्याचा असू दे तो आपल्या लोकांना तिथे सांभाळायला दिलेला. तिथून मग ते आपण पुढे झालो भंडारी. असं बरोबर काहीतरी हे आहे त्याच्यावर. असं मी ऐकलं पण काय खरं काय खोटं काय काय आहे? ऐकलं म्हणलं आपण बनवायचो एक घासायचं एक. 20,000 रुपयाची नोकरी यांच्यात 15,000 रुपये खर्च होते मुंबईत. काय सगळी 10 जण हातायत त्या 1 BHK 1 RK मध्ये. काय लाईफ आहे ही. आम्ही तर इंजिनिअरिंग केलं मेकॅनिकल ह्यांच्यावर जॉबच नाही. शेवटी तो IT ला स्विच झाला तेव्हा माझा पण तिथे रूमवर मित्र ना रत्नागिरीचा तो IT ला स्विच झाला तेव्हा त्याला जॉब भेटला. तो सांगतोय काय म्हणजे शेवटी एवढं शिक्षण फुकट ना रे. माझी पण BSc ची डिग्री चालूच आहे इथे कुठं? वसंतराव नाईकला मसळ्याला. बाहेरून करतोच कॉलेज. BSc म्हणजे 2 घेतोस डिग्री तू? नाही माझी एक ॲनिमेशनची एक ती ॲनिमेशनची बहुतेक झाली क्लिअर आहे ऑल. अच्छा. आणि सर्टिफिकेशन वगैरे झालं. ह्याची मसाल्याची तर ॲनिमेशन कर वाज. चांगलं आहे रे बाई बिझनेस लय प्रॉपर. अरे आमच्या तो आगरी कोळीवाला आहे ना डेंजर रे. काय छापतो भावा चेष्टा नाही करत. पप्पानी सगळं सेट केलंय तसं काही विषयच नाही. चांगलं आहे. आता माझा बिझनेस नाही दारूचा बिझनेस होता देशी तो विकला बाबांनी कारण आमच्या इथे सेल नाही छाप. आता देशी दारू बहुतेक गावात पितात. सिटीमध्ये क्वार्टर पाहिजे. आता पण गावात नाही बंदच झाली बहुतेक देशी दारू. हो बहुतेक बंद. काय पित रे कोण आता? आता लोकांना पेट्रोल काय आता आजपासून E20 कंपल्सरी पेट्रोल म्हणजे प्युअर पेट्रोल बंद. फक यू म्हटलं सरकार डायरेक्ट. त्यामुळे वांदेत ज्यांच्या गाड्या 2022च्या आधीच्या आहेत ना त्यांच्यासाठी 2022च्या आधीपासून हो प्रॉब्लेम असतो. मी आता ते CBR 650 घेतली तिला साधा पेट्रोल टाकला भूत ती यायला तिथून बंद पेट्रोल टाकायचा मी तो पावरचाच पेट्रोल टाकतो मी ते. असं नाही रूम आवडलं मग आवडल्या पण बोलताय आणि एवढे पैसे पण नाही राहणार तुम्ही 4-5 जण बोलू मग काय तुम्हाला 100,000 रुपये देऊ बोलू जमणार नाही द्या नाही तर माझा तुम्ही बोलो किती वेळा विचार केले मी शेवटी मग नाही हो करून 2400 रुपयात हे केले 100 रुपयासाठी पण हे बोललो ठीक आहे चला त्याला पाहिजे असते. आणि वा बोललं सकाळी झाडे झाला चेकआउट करा हो मी आत्ताच घेतलेत ना मी जास्त सकाळमुळं काय करतात समुद्रात थांबतात आणि येतात 11-12 वाजता आणि आंघोळ करून त्याच्यात काय बी करे उतरवला येतो आम्ही आले 9:30 महिनाभर खड्डा वाढवतो. अरे स्विमिंग पूल बांधला टाइमपास काय करतात ते 3,500 पैसे घेतात 3,500 रुपये पण सकाळी जातात ना 1-1-12 1-1 पर्यंत हे करत असतात. आता आम्ही नाही घेतो जातो तेव्हा बुक करतो तेव्हा मजबूत माझ्या बटन चालू कर. A few inches later. गाईज मी घरी आलोय जस्ट आत्ताच आलो घरी. भेटलो भाई अथर्वला. क्रेझी माणूस आहे भाऊ क्रेझी नाद नाही भाई. मी आलोय घरी मगाशी झालोय टायर झाला जेवण वाढलंय. तुम्हाला सांगतो इतका क्रेझी माणूस. मी पहिल्यांदा कुठला तरी कॉन्टेंट क्रिएटरला भेटलो आणि एवढं त्याशी गप्पा मारल्या सगळ्या गोष्टी केल्या भाई. क्रेझी आहे एकदम क्रेझी. आपला माणूस आहे भंडारी आहे. मी पण पाटील तो पण पाटील जवळजवळ 1.5 ते 2 तास त्याच्यासोबत होतो. क्रेझी एकदम क्रेझी खतरनाक. खूप त्याने काय काय गोष्टी समजावून सांगितल्या मला. एकदम भारी माणूस आहे खरंच. कॉन्टेंट क्रिएटर असावं तर असा आणि त्यांनी एवढा वेळ काढला तो माझ्यासमोर थांबला. क्रेझी. हर्ष स्वतः मी होतो एकदम क्रेझी खतरनाक माणूस आहे. घरी आलोय जेवतो
6-7 वाजता जायचं यात्रेत. आता वाजले समथिंग 2:35 झाले. त्यांनी मला कंटेंट बद्दल पण सांगितलं, बोलला भाई महाडला ये, सगळ्या गँगला भेटवतो गाईज, 100% महाडला जाणार, भेटणार सगळ्या पोरांना गाईज, क्रेझी आहे अत्तरवाला टॉप आहे. हेच बोलेल मी की त्याला ॲटिट्यूड नाही कुठल्या गोष्टीला. कुठला कॉन्टेंट क्रिएटर गाईज तुम्हाला सांगतो स्वतः मेसेज केल्यावरती रिप्लाय देत नाही. तो माझ्यासोबत स्वतः बोलायला लागला, बोलला त्याचा स्वतःचा, मी त्याचा नंबर पण घेतलाय आणि त्याने स्वतःचा फोनमध्ये फोटो काढले आमचे. तो बोलला की मी तुला सेंड करतो. भाई ठीक आहे बोललो, पण नाही बोला तूच आहे हॅलो बघू शकता तुम्ही. आणि आता नेटवर्क नाही स्लो चालते थोडंसं, पण बघा बोलतो आम्ही दोघं गाईस. व्हॉइस नोट्स वगैरे पण चालतात आमच्यावर. खूप क्रेझी आहे आता बघा, लिटरली खूप भारी आहे. त्याच्यासोबत त्याला फॉलो करा गाईस. आपल्याला भेटलाय तो, मी त्याच्यासोबत जेवढे शॉर्ट्स घेताना आले, शॉर्ट्स घेतले बघा तुम्ही. फॉलो करा आपल्या चॅनलला पण, त्याच्या पण चॅनलला, त्याला पण सपोर्ट करा. तो पण भंडारी आपला माणूस आहे, खूप भारी आहे तो, खरंच खूप भारी. मी खुश झालो भाई, मला जरा बरं वाटलं की कुठला तरी कॉन्टेंट क्रिएटर आपल्याला भेटला, मला जरा बरं वाटते. सो प्लीज थँक्यू, भेटूया थोड्या वेळाने. मंडळी अर्थ गाईज मरेजा बोल काहीतरी. चला काय निघालो यात्रेला जायला. हा सकाळी आला नाही आणि सकाळी फसवलं गाईज. उठलोच 12:30 वाजता गाईज गेलेलं तुम्ही बघितला असाल. अरे कहना क्या चाहते हो. बघितलं असाल काय होईल ते. आता चाललोय आम्ही, निघालो यात्रेला. हर्ष यायचा आहे, अजून कोण येणार आहे? ओम येणार आहे, काय ओम येणार आहे रे. शिव कुठं आहे? येते शिव, ओम, हर्ष सगळे यायचे बाकी आहेत. भेटूया आता यात्रेत डायरेक्ट. गाडीवरचे क्लिप काय दिसणार नाही तुम्हाला. आता आम्ही दिसतात बघा. ये आता गोरे झालात गाईच. यांच्याकडे मार रे. हे बघा आता हे पण गोरे होतील. ये गाईज झालं गोरं. गोरे झाले गाईच, गोरे झाले. माणूस काय नवीन वाटते तुला यावर्षी? भुंगे बंद आहेत ना, म्हणजे बंद नाही आहेत, कोण वाजवत नाही बघा. वाजवलाय पण कोण वाजवत नाही. दादर वाटते, दादरचा वादा. खरं कर गाईस. आता इकडं आता स्किनी जीन्सवर ना पोरं बॅगी जीन्सवर आलेत ना, म्हणून त्याला आता छपरीगिरी वाटते. आणि मला पहिल्यापासून वाटायची काय. आता आवाज येईल का नाही येईल मला माहिती नाही, पण गाईज आता कॅमेरामॅन मी झालोय. जे मला दिसेल ते दाखवतो तुम्हाला. हे बघा फुल क्राऊड आहे. तुझं काय बोलताय माहिती आहे काय? दादर हा दादर. बघ टॉपिक पण लागत नाही बघ. हे बघा गाईज, हे बघा. वेद काय वाटते तुला दिवेगरची यात्रा? काहीतरी बोल वेद, 2 शब्द. अरे काहीतरी बोल, 2 शब्द बोल काहीतरी. बिप टाकेन. एवढं टेन्शन कशाला घेतेस तू? हर्ष काय परत एकदा काहीतरी बोल. बीप नाही गेले पण आवाज गेलाय. हर्ष काय वाटतं तुला? नॉट बॅड, नॉट बॅड. चेकआउट गाईज. गर्दी आवडत नाही. आम्हाला गर्दीचं कारण बनायला आवडतं. अट्रॅक्शन घ्यायचं आहे काय सर्वांचं अट्रॅक्शन. आपण पण घेऊया रे. त्यांचा आवाज बघा, त्यांचा आवाज. 2 माणसं भेटले, 2 माणसं. सोनू
अनुजला करता हाय गाईज. कुठं आहे जेवणात चाललं देवळात पाया पडायला. ओ गाई खायला येतं काय खायला? गावातला वारसा आला. चला रे लवकर. काय वाटलं फिलिंग? बंद बिंद ना आपण करत. कोणाला दाखव इथं. गाईज थांबा, कॅमेरामॅन मी होतोय आता. थांबा घे. गाईज तुम्ही बघू शकता तर आम्ही आलोय जरा खायला काय आमची माणसं भेटली. सिद्धू खाली आलं काय खाऊ गल्ली किती आहे गँग. काय मंदिरचा व्ह्यू चेक करा. मंदिर पब्लिक आले गाईज सगळी. हलवा नाही हलवा. वेल का ते काय भरेगा. बिचाराला चिडवतात काय समजत नाही. त्याची डिश मस्त मला नको. हाँ बोलिए जी. बोला काहीतरी. हाँ हेलो पापा क्या बात कर रहे हैं? हम अभी यात्रा में बिजी है. हम भजी पाव खा रहे हैं तो आप फोन रखिए. काय शेवया घेत आहे बघ कितीला किलो. पाव किलोवर असेल. दादर मार्केटला आलो. गाईज तर आता आम्ही काहीतरी खरेदी करतोय. इथं मला आवडत. हर्ष केवळ खरेदी करते. गाईज शिव कोण खरेदी करते. तर क्राऊड बघू शकता तुम्ही गाईज फुल क्राऊड. बर्फी काय घेतोय हर्ष केवळ? बर्फी घेताय. अरे शिव काय घेतलं आपण? हे आपण काय घेतलं? बघा आमचा माणूस भेटलाय. श्लोक गायकर. हा बघा हा दिसला गाईज. चेष्टा नाही रे तुला कसं. अरे हा बोल ना. बस काय कसं वाटतं तुला यावर्षी यात्रेत? अरे मी दिसते पण तू दिसत नाही. काय वाटतं तुला यावर्षी यात्रेत? खूप मस्त वाटतंय. काय वाटतं? एक नंबर यार. पण दुकानं कमी आहेत काय? खूप कमी आहेत. तू दुकान करायला लागला ह्या वर्षी. हर्ष कुठे आहे? गेले कुठे महापुरुष? हरवलंय काय ब्लॉगच्या गाईज नादात. मंडळी हलवरी. अरे कहना क्या चाहते हो? काय बोलला? गाईज ऐकलंच नाही ना. ऐकलं काय. अरे मंडळी गेली कुठं आमची. थांबा गाईज फोन लावतोय. श्लोक भेटलाय बघा. श्लोक काय वाटतं तुला यावर्षी यात्रेत?
यात्रेत तर एकदम फुल धमाला या वेळेला, काय बोलूच नका तुम्ही. काय धमाल काय आमचा श्लोक नुसता खाली नाही देत, त्याशिवाय येत नाही. धमालचं कारण असं आहे की आमचा आर्यन पाटील आलाय खास. असं काय नाही काय. दीपक दिवेकर कोण आहे? काय रे काय म्हणतो? अरे दीपक दिवेकर गळी आहे. काय मंडळी पुढे गेली म्हणतो नाही वाटत काय मानकरी येते. तेव्हा दोघं जण तिकडे गेले. हा तिकडे आहे. अजून बाकीचे कुठे गेले? गाय गावची पब्लिक भेटले आम्हाला परत. बाबलू दादा भेटला गाईस. आणि भेटलेला आहे गाई. हा बघा आमचा माणूस. हर्ष कुठे आलात? हर्ष कुठे आलात? दादरला. दादरला गळ लागायची वेळ झाली आहे गाईस. काहीतरी बोल बोल. अरे बोल. अरे काहीतरी बोल. तेव्हा मी काहीतरी बोल. पाव 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 ऊचा एक डायलॉग फेमस. कुठं आहे? सुजला आहे. सुजला काय जाऊ दे. हर्ष केवळ तुम्हाला आता क्रिएटिव्ह गोष्ट दाखवते. क्रिएटिव्ह गोष्ट. अरे दाखव. अरे नको. क्रिएटिव्ह गोष्ट. गाईज आता गळ लागायची वेळ आलेली आहे. फेऱ्या चालू झाल्या. फेऱ्या चला. भावा 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 कुठं? इथं थांबला. गळ गाड्या गाईस फेऱ्या चालू झाल्यात. आता गळ लागेल थोड्याच वेळात. गाईस पुरे अरे चेहरा दिसत त्याचा. चेहरा दिसला दिसला. थांब मी फ्लॅश मारतो. थांब अशा प्रकारे पुरोहितचा सत्कार. अंबानी मोठी ओळख आहे. भावाची मोठी ओळख आहे. अंबानीची गाडी पुसायला होता ना, तो खुश झाला म्हणून ह्याला देऊन टाकलं त्यांनी. पुरत तुला कसं वाटतंय? कळ लागतोय गाईज. बघू शकता तुम्ही आता फिरवतील. गाईज घरी आलोय यात्रेवरनं जस्ट. ते लोक सर्व जेवायला थांबलेत. मी थांबलो नाही. मला भूक लागलेली. मी आलो घरी कारण की वेटिंग होती. आत्ता जवळजवळ वाजलेत 11:30. 11:30 वाजलेत आणि मी आत्ता आलो आहे घरी. जेवलो मी पण. रात्रीचे 11:30 वाजलेत. ते लोक थांबले. जवळ 11 वाजता आलो असेल मी पण. आता बघतो आपला हा ब्लॉग त्या ब्लॉगसोबतच येईल. आणि आता पुढचा ब्लॉग काय असेल कसा असेल मला माहीत नाही. कारण की गोप्रोला सुद्धा आपल्या अलविदा करायची वेळ आलेली आहे. आता ह्याच्या पुढे ब्लॉग कशातनं करीन मी. ब्लॉग काय असतील खरंच माहिती नाही आहे. म्हणजे लिटरली कसं होईल काय होईल खरंच काही माहिती नाही आहे. गोप्रो मी जाणार आहे आता तेव्हा देऊन टाकणार आहे. ह्याच्या पुढचे ब्लॉग्स कशा क्वालिटीचे असतील काय असतील अनएक्सपेक्टेड आहे. तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. लवकरात लवकर आपल्याला 500 ते 1000 सबस्क्रायबर पूर्ण करायचे काहीही करून. सो सपोर्ट असू दे तुमचा आणि तुम्ही कराल ही नक्कीच गोष्ट आहे. आणि आता आपण कधी भेटू. नेक्स्ट ब्लॉग काहीतरी करीन मी. ट्राय करतो तो समथिंग टू डू बेस्ट. सो थँक यू फॉर वॉचिंग अँड सपोर्टिंग मी. थँक यू. बाय बाय.